हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामधील अ, लिपिक, शिपाई, चालक या पदाची जी परीक्षा आहे ती 26 एप्रिल 2026 या तारखेला होणार आहे. एकाच दिवशी तिन्ही पदाची परीक्षा होणार आहे. आणि मग यासाठी चालू घडामोडीवर आधारित एक सीरीज मी सुरू केलेली आहे पहा. आणि या सीरीजचा 5वा व्हिडिओ आहे. याच्या अगोदर 4 व्हिडिओ झालेले आहेत. आणि या व्हिडिओमध्ये आपण मागील 6 महिन्यातील ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आहेत, महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, त्याच्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. पण चालू घडामोडी हा टॉपिक असा आहे पहा मित्रांनो, मला जे महत्त्वाचे टॉपिक वाटतायत त्याच्यावर मी प्रश्न घेत आहे. पण याचा फायदा परीक्षेला किती होईल खरंच याची मला जाणीव नाहीये. कारण चालू घडामोडीचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही, की परीक्षेमध्ये काय विचारलं जाईल. जसं मी इतर विषयांचं सांगतो, जी घेताना की त्यातले प्रश्न तुम्हाला रिपीट होतील, जशास तसे येतील. तसंच चालू घडामोडीची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. पण तरीही जे काही प्रश्न मला महत्त्वाचे वाटतात परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ते प्रश्न मी घेत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सीरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सीरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना म्हणजे ॲक्चुअलमध्ये बॉम्बे हायकोर्टने क्लर्कचे जे पेपर घेतलेले आहेत, ते पेपर दिलेले आहेत. त्याचबरोबर 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट दिलेल्या आहेत आणि 350 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट त्यामध्ये दिलेल्या आहेत. तर निश्चितच तुम्हाला परीक्षेला फायदा होईल आणि यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये ॲज इट इज येतील. कॉम्प्युटरचे जे 10 प्रश्न येणार आहेत, ते इंग्लिश भाषेमध्येच येणार आहेत. ते इंग्लिश भाषेमध्ये त्याच्यामध्ये कॉम्प्युटरचे मी पेपर दिलेले आहेत आणि त्या 10 प्रश्नांपैकी मागच्या वेळेस तर 9 प्रश्न यातले आले होते. यावेळेस पाहूया किती येतात. पण 8 ते 9 कमीत कमी येतील. आले तर 10चे 10 पण त्या टेस्ट सीरीजमधूनच तुम्हाला कॉम्प्युटरचे येतील आणि इतर जे विषय आहेत, त्याचे सुद्धा असेच प्रश्न तुम्हाला डेफिनेटली येतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर पहिला प्रश्न आहे पहा. पहिला प्रश्न असा आहे, की मुलांसाठी संस्कार शाळा हा मूल्य आधारित शिक्षण कार्यक्रम कोणत्या राज्यांनी सुरू केला होता? तर मुलांसाठी संस्कार शाळा हा जो मूल्य आधारित शिक्षण कार्यक्रम आहे ना, हा आसाम या राज्याने सुरू केलेला आहे. आता आसामची राजधानी दिसपूर आहे. आसाममध्ये आत्ताच निवडणुका पार पडलेल्या आहेत. त्याचा निकाल 4 मेला येईल. नंतर कोणाचं सरकार येईल ते पाहूयात. पण हिमंत बिस्वा सध्या आसामचे मुख्यमंत्री आहेत आणि तेच परत मुख्यमंत्री होण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यापुढे ड्रोन ऑपरेटरसाठी भारतीय सैन्याने कोणत्या नवीन स्पेशल फोर्सची स्थापना केलेली आहे? तर ड्रोन ऑपरेटरसाठी ना भारतीय सैन्याने भैरव बल या नवीन स्पेशल फोर्सची स्थापना केलेली आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. भैरव बल हे त्याचं उत्तर आहे. आता युद्धाचं स्वरूप बदललेलं आहे बरं का. ड्रोन युद्धाला फार मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण तुम्ही जर आता अमेरिका-इराणचं युद्ध पाहिलं किंवा भारत-पाकिस्तानचं ऑपरेशन सिंधूर झालं, त्यामध्ये सुद्धा ड्रोनचा वापर फार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेला होता. 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष गटाचे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? तर हे जे आहे ना पुरुष गटाचं विजेतेपद ते कर्नाटक या राज्यानं जिंकलेलं आहे. कोणी जिंकलेलं आहे? तर कर्नाटक या राज्यानं जिंकलेलं आहे. ए हे त्याचं उत्तर आहे. कर्नाटकची राजधानी बेंगलोर ही आहे. त्याच्या पुढे पहा आता सिद्धरामय्या तिथले मुख्यमंत्री आहेत बरं का सध्या काँग्रेसचे. 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिप 2026 मध्ये महिला गटात कोण विजेता ठरले? तर 44व्या ज्युनियर राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिप 2026 मध्ये ना महिला गटामध्ये महाराष्ट्र विजेता ठरलेला आहे. ए हे त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. महिलांचा सामना महाराष्ट्राने जिंकला. पुरुषांमध्ये विजेता कर्नाटक ठरलेला आहे. कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने सर्व रस्त्यांवर क्यूआर कोड लावणे अनिवार्य केलं आहे, म्हणजे कंपल्सरी केलेलं आहे. तर ते दिल्ली या केंद्रशासित प्रदेशानं सर्व रस्त्यांवर क्यूआर कोड लावणं काय केलेलं आहे? बंधनकारक केलेलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे. चला त्याच्या पुढे अ, खुतबात ए मोदी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून या पुस्तकाचे विमोचन कोणी केलेले आहे? तर खुतबात ए मोदी हे उर्दू भाषेमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे बरं का. तर याचं विमोचन कुणाच्या हस्ते झालेलं आहे? तर धर्मेंद्र प्रधान. आता हे धर्मेंद्र प्रधान कोण आहेत माहिती आहे का? तर धर्मेंद्र प्रधान भारताचे शिक्षण मंत्री आहेत, ते सुद्धा माहिती असू द्या. आणि भारताचे कायदा मंत्री कोण आहेत ते मला कमेंट करून सांगा. महाराष्ट्राचे कायदा मंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ते मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे.
तर भारताचे कायदा मंत्री कोण आहेत ते मला कमेंट करून सांगा. त्यावरही प्रश्न येऊ शकतो. त्याच्यापुढे जगातील पहिले मल्टीनॅशनल आय-आय-टी कोणते बनणार आहे? तर जगातील पहिले मल्टीनॅशनल आय-आय-टी, मल्टीनॅशनल म्हणजे काय? अनेक देशांमध्ये स्थापन झालेलं. तर ते मल्टीनॅशनल आय-आय-टी कोणतं बनत आहे माहिती आहे का? तर आय-आय-टी मद्रास हे मल्टीनॅशनल आय-आय-टी बनत आहे, जे की जगातील पहिलं मल्टीनॅशनल आय-आय-टी असेल. त्याला मल्टीनॅशनलला एम-एन-सी सुद्धा म्हणतो बरं का. एम-एन, एम-एन-सी म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी. मग आता एम-एन-आय म्हणावं लागेल मल्टीनॅशनल आय-आय-टी. भारतात पहिला बायो हॅप्पी जिल्हा, जैवसुखद जिल्हा कोणता ठरणार आहे? तर भारतातील पहिला बायो हॅप्पी जिल्हा, ज्याला आपण जैवसुखद जिल्हा असं म्हणतो, तो की पानेर, जो की अरुणाचल प्रदेशमध्ये आहे, हा ठरणार आहे. तर अरुणाचल प्रदेशमधील की पानेर हा जिल्हा भारतातील पहिला जैवसुखद जिल्हा म्हणजेच पहिला बायो हॅप्पी जिल्हा ठरत आहे. आपल्या शेजारी जो भूतान नावाचा देश आहे ना, त्या भूतान देशामध्ये जी-डी-पीला एवढं महत्त्व दिलं जात नाही बरं का. जी-डी-पी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. याच्यापेक्षा त्या ठिकाणी हॅपीनेस इंडेक्सला जास्त महत्त्व दिलं जातं, की लोकं आनंदी किती आहेत जास्त याचा विचार केला जातो. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करावं का कमीत कमी 500 लाईक झाल्या पाहिजे. कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसह 66 संघटनांमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे? तर अमेरिका हा जो देश आहे ना, त्याने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसह 66 संघटनांमधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. अमेरिका हे त्याचं उत्तर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत, हे पण माहिती असू द्या. त्याच्यापुढे UIDAIने आधार सेवांच्या माहितीसाठी कोणता नवीन मॅस्कॉट म्हणजे शुभंकरा लॉन्च केला आहे. आता DAI मार्फत आपल्याला आधार कार्ड दिलं जातं हे माहिती आहे सर्वांना. तर आधार सेवांच्या माहितीसाठी नवीन मॅस्कॉट किंवा शुभंकर कोणता लॉन्च केलेला आहे माहिती आहे का? तर त्याचं नाव आहे पहा उदय. कोणता आहे तो? उदय हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्यापुढे आता 36 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. उदय हे त्याचं उत्तर आहे बरं का. उदय. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, एकच मिनिट हां मला. हां. 36 नंबरचा प्रश्न आहे पहा. महिला आणि बालविकास योजनांच्या वितरणासाठी कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे? तर महिला व बालविकास योजनांच्या वितरणासाठीनं पटखुंडी पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. पोटखुंडी पोर्टल हे त्याचं उत्तर आहे. आता केंद्रीय महिला व बालविकास मंत्री कोण आहेत? तर केंद्रीय महिला व बालविकास मंत्री कोण आहेत? तर अन्नपूर्णा देवी आहेत. कोण आहेत? आणि अन्नपूर्णा देवी. आणि आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कोण आहेत माहिती आहे का? आदिती तटकरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीवर्धनमधून ते निवडून येतात. तर आदिती तटकरे ह्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत. आणि केंद्र शासनाच्या किंवा केंद्राच्या महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी आहेत. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो, पण जर तुम्हाला हायकोर्ट पिऊन टेस्ट सीरीज विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सीरीज विकत घ्या. याच्यामध्ये ना सुरुवातीला 30च टेस्ट दिल्या होत्या, पण आता 180 पेक्षा जास्त टेस्ट दिलेले आहेत. प्लस बॉम्बे हायकोर्टचे ॲक्चुअलमध्ये झालेले पिऊनचे सगळे पेपर दिलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आणि 180 पेक्षा जास्त टेस्ट दिलेत आणि यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला जशास तसे ॲक्चुअल परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील. चला आणि फी फक्त 200 प्लस जी-एस-टी आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर सरळ सरळ सेवा भरतीचं फोल्डर ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला ह्या टेस्ट आणि इतर कोर्सेस मिळून जातील. त्याच्यानंतर आता ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांचे कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ज्येष्ठ पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांचं जे कार्य आहे ना, ते पश्चिम घाटाशी संबंधित आहे. आपल्या पश्चिम घाटाला जैवविविधता जी आहे ना, त्या संदर्भात त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. आणि पश्चिम घाट किती जैवविविधतेच्या बाबतीत किती संवेदनशील आहे, त्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे, हे माधव गाडगीळ यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती सुद्धा ती स्थापन करण्यात आलेली होती. त्याच्या पुढे पहा आता, देशातील पहिला संपूर्णपणे पेपरलेस जिल्हा न्यायालय कुठे सुरू झाले आहे? आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे हां. पेपरलेस जिल्हा न्यायालय. पेपरलेस म्हणजे काय? पेपरचा वापरच नाही, सगळं डिजिटल. केस सुद्धा डिजिटल दाखल करायची, केसचा निकालही डिजिटलच द्यायचा. तर देशातील पहिले संपूर्णपणे पेपरलेस जिल्हा न्यायालय कुठे सुरू झाले? तर त्याचं उत्तर आहे वायनाड. आणि हे वायनाड कोणत्या राज्यामध्ये आहे? तर केरळ या राज्यामध्ये आहे. या वायनाडमधून कोण निवडून येतं माहिती आहे का?
तर याच्या आधी महात्मा आपलं सॉरी राहुल गांधी निवडून यायचे आणि आता त्यांच्या बहीण प्रियंका वाड्रा ह्या ज्या आहेत ना, ह्या वायनाड मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेलेल्या आहेत. ते लक्षात ठेवा. यावेळेस राहुल गांधी 2 ठिकाणी उभे होते. वायनाड आणि उत्तर प्रदेशमध्ये रायबरेली. तर ते रायबरेलीमध्ये दोन्ही ठिकाणी निवडून आल्यामुळे वायनाडचा त्यांनी राजीनामा दिला आणि मग वायनाडमधून रायबरेली अ, अ, आणि वायनाडमधून मग प्रियंका गांधी काय झालेले आहेत लोकसभेवर गेलेले आहेत. मी राहुल गांधीचं रायबरेलीचा दुसरा कोण बरं मी राहुल गांधींचा जो उत्तर प्रदेशमधील मतदारसंघ आहे ना, तो सुटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मला थोडं कन्फ्यूज आहे राहुल गांधीच्या उत्तर प्रदेशच्या मतदारसंघाविषयी. पण वायनाडमध्ये प्रियंका गांधी आहेत हे 100% खरं आहे. केरळमध्ये आहेत या. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता नेक्स्ट. भारताचा पहिला स्वदेशी एक गिगाहर्ट्झ 64 बिट ड्युअल कोर मायक्रो प्रोसेसर कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे ध्रुव 64 हे त्याचं उत्तर आहे. बी हे त्याचं उत्तर आहे ध्रुव 64. चला त्याच्या पुढे आता 41 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. 41 नंबरचा प्रश्न आहे पहा. राष्ट्रीय पाककलेसाठी युनेस्कोची मान्यता मिळवणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर राष्ट्रीय पाककलेसाठी युनेस्कोची मान्यता मिळवणारा जगातील पहिला देश हा इटली आहे. सी हे त्याचं उत्तर आहे इटली. इटली हा देश ना युरोप खंडामध्ये आहे बरं का. इटालियन लेदर खूप फेमस आहे. इटालियन मार्बल सुद्धा फेमस आहे हां. इटालियन पास्ता वगैरे तोही फेमस आहे. चला त्याच्या पुढे न्यूक्लिअर पॉवर सेक्टर खाजगी भागीदारीसाठी उघडण्यासाठी कोणते बिल मंजूर करण्यात आलेले आहे? तर न्यूक्लिअर पॉवर सेक्टर खाजगी भागीदारीसाठी निवडण्यासाठी ना शांती बिल 2025 मंजूर करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे जे शांती बिल 2025 आहे ना, हे मंजूर झालंय. त्यामुळं आता जे अणुविद्युत प्रकल्प आहेत, त्यामध्ये खाजगी कंपन्या सुद्धा गुंतवणूक करू शकणार आहेत. आत्तापर्यंत अणुविद्युत केंद्र जे होते त्यामध्ये फक्त गव्हर्नमेंटच गुंतवणूक करत असे किंवा गव्हर्नमेंटच्या अंतर्गतच ते असत. पण आता खाजगी कंपन्या सुद्धा त्यामध्ये उतरू शकणार आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे जे आहे ना, हे शिखर धवन याचं आत्मचरित्र आहे. प्रसिद्ध असा बॅट्समनपटू. डी हे त्याचं उत्तर आहे शिखर धवन. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. जगातील पहिले स्वायत्त सागरी शिपयार्ड कोठे स्थापन केले जाणार आहे? तर जगातील पहिले स्वायत्त सागरी शिपयार्ड आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थापन केलं जाणार आहे. सी हे त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम हे प्रसिद्ध बंदर आहे बरं का. कोणत्या राज्याच्या पोंडुरू खादीला जीआय टॅग प्रदान करण्यात आला आहे? बऱ्याच परीक्षांना पोंडुरू खादी कोणत्या राज्याशी संबंधित आहे किंवा कोणत्या राज्यात पोंडुरू खादी आढळते असा प्रश्न आलेला आहे. तर याचं उत्तर आहे पहा आंध्र प्रदेश. काय उत्तर आहे याचं? आंध्र प्रदेश हे त्याचं उत्तर आहे. ए हे त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. चला त्याच्या पुढे आता 46 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न आहे पहा. गोल्डन जॅकल 46 नंबरचा प्रश्न आहे. गोल्डन जॅकल म्हणजे सुवर्ण कोल्हा वाचवण्यासाठी हे गोल्डन जॅकल म्हणजे कोल्ह्याची जात बरं का. गोल्डन जॅकल म्हणजे सुवर्ण कोल्हा वाचवण्यासाठी कोणता संवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? तर गोल्डन जॅकल किंवा सुवर्ण कोल्हा वाचवण्यासाठीनं गोल्डन जॅकल अँबॅसेडर हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे. गोल्डन जॅकल अँबॅसेडर. त्याच्या पुढे पहा आता पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना कोणता ग्रंथ भेट दिला? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भगवद्गीता हा ग्रंथ भेट दिलेला आहे आणि ही भगवद्गीता रशियन भाषेमध्ये अनुवाद केलेली होती. मुळामध्ये भगवद्गीता संस्कृत भाषेमध्ये आहे. मग ते रशियनमध्ये त्याचा अनुवाद करून ती दिलेली आहे. खाजगी कॅब कंपन्यांची मक्तेदारी संपवण्यासाठी आणि भगवद्गीता श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली आहे बरं का. सर्वप्रथम खाजगी कॅब कंपन्यांची मक्तेदारी संपवण्यासाठी कोणते सरकारी राईड हिलिंग ॲप लॉन्च होणार आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत टॅक्सी. जसं आपल्याकडे ओला असतं, उबर असतं ते ॲपच आहे. तसं भारतामध्ये भारत टॅक्सी हे ॲप आता लॉन्च झालेलं आहे. हे लक्षात असू द्या. चला त्याच्या पुढे मुख्यमंत्री भारत दर्शन योजना कोणत्या राज्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे? तर मुख्यमंत्री भारत दर्शन योजना जी आहे ना, ती बिहार या राज्याने
शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली आहे. हे त्याचं उत्तर आहे बिहार. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे पहा, सेमीकंडक्टर ट्रेनिंग लॅब परनरतचे उद्घाटन कोठे झाले? तर सेमीकंडक्टर ट्रेनिंग लॅब परनरत. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, सेमीकंडक्टरची जी ट्रेनिंग लॅब आहे, तिचं नाव काय ठेवलेलं आहे असाही प्रश्न येऊ शकतो किंवा परनरत काय आहे असाही प्रश्न येऊ शकतो. तर हे परनरत कशाचं नाव आहे? सेमीकंडक्टर ट्रेनिंग लॅबचं नाव आहे. सेमीकंडक्टर बऱ्याच जणांना माहिती नसेल. आपण जे काही आता एआयच्या आधारे म्हणजे जे काही उपकरणं वापरतो ना, वॉशिंग मशीन असेल, फ्रीज असेल, टीव्ही आहे, मोबाईल आहे, आपल्या कार आहेत, या सगळ्यांमध्ये या सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. अतिशय छोटी चिप असते, पण खूप महत्त्वाची असते आणि हिला प्रचंड मागणी आहे. तर भारतानं ही लॅब परनरत या नावाने उद्घाटन केलेलं आहे. ते पंजाबमधील मोहाली या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. कुठं केलेलं आहे? तर पंजाबमधील मोहाली या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. सी हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला लिपिक व शिपाई दोन्ही पदाची तुम्ही तयारी करत असाल, तर न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. यामध्ये लिपिक आणि शिपाईचे दोन्हीचेच झालेले पेपर दिलेले आहेत. त्याचा संपूर्ण सिलेबस वन लाइनर स्वरूपात दिलेला आहे आणि अ, याची फी फक्त 200 प्लस जी आहे. म्हणजे हायकोर्ट पिऊन पेपरचं फोल्डर आहे, हायकोर्ट क्लर्क पेपरचं फोल्डर आहे. त्या सरावासाठी पेपर दिलेत आणि त्याच्या खाली गणित, मॅथ्स ई-बुक, रिझनिंग ई-बुक, त्याच्यानंतर तुमचं गणित म्हणजे मॅथ्स म्हणजे गणित बुद्धिमत्ता झालं. इतिहास, भूगोल, राज्यघटना, जी-के असे फोल्डर दिलेले आहेत. त्यामध्ये संपूर्ण सिलेबस वन लाइनर स्वरूपामध्ये छानपैकी दिलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं YouTube चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉइन करा आणि कोर्सेस विकत घेण्यासाठी प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप सुद्धा डाउनलोड करा. तर थांबूयात. थँक यू व्हेरी मच.